बऱ्याचदा काय होतं ना, घरामध्ये केळी पिकली की ती तशीच पडून राहते आणि शेवटी आपण ती फेकून देतो. पण हीच पिकलेली केळी फेकून न देता त्यापासून आपण खूप छान छान पदार्थ बनवू शकतो. तर हे असेच 3 पदार्थ आज आपण बनवणार आहोत. आता सगळ्यात आधी काय करायचं, एका ब्लेंडिंग जारमध्ये पिकलेली केळी घ्यायची. 2 केळी घेतलेल्या आहेत इथे. त्यामध्ये घालूयात भिजवलेले ओट्स, थोडंसं पाणी घालून तसेच घेतलेले आहेत. सध्या आंब्याचा सीझन आहे म्हणून मी 1 आंबा देखील यामध्ये घालते. थोडे मखाने मी भिजवून घेतलेले आहेत, तेही घालते, त्यातल्या पाण्यासहित घातलेले आहेत. आणि इथे 4 खजूर मी त्यासुद्धा थोड्या भिजवून घेतलेल्या आहेत, तर त्या घालते. आता काय करायचं, आपल्याला याला ब्लेंड करून घ्यायचं आहे. आता आंबा असेल तर आंबा घाला किंवा फक्त केळीसुद्धा तुम्ही यासाठी वापरू शकता. आता बघू शकता ह्याला ब्लेंड करून घेतलं आहे आणि मस्त आपली बनाना मँगो स्मूदी इथे तयार झाली आहे. नाश्त्यासाठी तुम्ही ही घेऊ शकता. वेट लॉस करत असाल तरीसुद्धा चालते. तर एकदम मस्त लागते, टेस्टी लागते आणि बनवायला तर बघितलं तुम्ही किती सोपी आहे. आता दुसरा पदार्थ बनवायला घेऊयात. त्यासाठी गॅसवरती कढई गरम करायला ठेवली. त्यामध्ये घेतलेलं आहे तूप. आता तूप काय करायचं, आपल्याला गरम झालं की त्यामध्ये रवा घालायचा. 1 वाटी एवढा बारीक रवा घेतला आहे. आता आज आपण ना सगळ्याच प्रकारच्या रेसिपी पाहतो आहे, म्हणजे फक्त वेट लॉससाठीच आहे असं अजिबात नाही. पहिली रेसिपी आपण वेट लॉससाठी पाहिली. आता घरातील लहान मुलं असतील किंवा मोठे सगळ्यांनाच आवडतील अशा रेसिपी आहेत सगळ्या. 3ही रेसिपी बनवायला खूप सोप्या आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सगळ्या घरगुती साहित्यामध्ये तयार होणाऱ्या आहेत. आता हा जो रवा आहे मी भरपूर तूप घालून मस्त मंद आचेवरती भाजून घेतला आहे. रवा छान असा भाजला गेला ना की त्यामध्ये केळी घालायची आपल्याला. 2 केळी घेतलेल्या आहेत, बारीक तुकडे करून घेतलेत. 2 केळी म्हणण्यापेक्षा 1 वाटी रवा घेतला तर 1 वाटी एवढीच केळीचे तुकडे करून घेतलेले आहेत. आता यालाही काय करायचं, आपल्याला छान भाजून घ्यायचे. हे दोन्ही एकत्र भाजून घेतलं की केळीचा रंग काळा पडत नाही. नाहीतर आपण कुठलाही पदार्थ असो, शिराही बनवत असू, वरून केळी घातली ना की केळीचा रंग काळा पडतो आणि तेवढी चवही चांगली लागत नाही. पण त्यापेक्षा असं जर तुम्ही रव्यासोबत केळी भाजून घेतली तर शिरा चवीला खूप छान लागतो. आता शिरा बनवण्यासाठी तुम्ही इथे दुधाचाही वापर करू शकता. आता मी इथे पाणी वापरले, गरम पाणी करून घेतलं. 3 वाट्या एवढं पाणी लागतं आपल्याला. 1 वाटी जर रवा असेल ना, बारीक रवा, तर त्यासाठी 3 वाट्या पाणी लागतं. आता गरम पाणीच घालायचं आपल्याला. तुम्ही दूध आणि पाणी असं मिक्स करूनही घेऊ शकता. आता पाणी घालून याला छान मिक्स करून घ्यायचं. नंतर यावर झाकण ठेवायचे आणि एक चांगली याला वाफ काढून घ्यायची कमी फ्लेमवरती. एक चांगली वाफ काढल्यानंतर यामध्ये आपल्याला साखर घालायची आहे. आता यामध्ये साखर कमीच लागते कारण आपण केळी जास्त प्रमाणामध्ये वापरली आहे. त्यामुळे अगदी थोडी, साधारण अर्धी वाटीपेक्षा थोडी कमी साखर घातली, वेलची पावडर आणि थोडे बदामाचे काप घातलेले आहेत. आता तुम्हाला जर साखर नसेलच ना वापरायची, यामध्ये केळी आणखी जास्त वापरू शकता. 1 वाटीच्या ऐवजी 2 वाटी केळी जरी तुम्ही वापरली ना तरीही शिरा छान होतो, जर तुम्हाला साखर नसेल वापरायची. आता यावर झाकण ठेवून यालाही चांगली एक वाफ काढून घेऊयात आणि बघू शकता एकदम मस्त शिरा आपला इथे तयार झालेला आहे. आता यानंतर लहान मुलांचा सगळ्यात आवडता पदार्थ म्हणजे केक बनवतोय, चॉकलेट फ्लेवरचा बनवतोय. त्यासाठी इथे 3 केळी घेतलेल्या आहेत, चांगल्या पिकलेल्या घ्यायच्या आणि त्याला असं फोर्कने मॅश करून घ्यायचं आहे. केळी चांगल्या मॅश केल्यानंतर यामध्ये आपल्याला अर्धा कप एवढी पिठी साखर किंवा ब्राऊन शुगर किंवा गूळ पावडर काही वापरू शकता घ्यायची. इथे मी ब्राऊन शुगर वापरली. आता केळी आणि साखर असं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. या पद्धतीने छान मिक्स झाल्यानंतर यामध्ये आपल्याला तेल घालायचं आहे. तर 1/3 कप एवढं मी तेल घातलं. तेल किंवा तूप, बटर काहीही वापरू शकता. यामध्ये थोडासा व्हॅनिला एसेन्स घातला आहे. आता हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आता हे बॅटर तुम्ही डायरेक्ट मिक्सरमध्ये सुद्धा बनवू शकता. मिक्सरच्या जारमध्ये केळी, साखर आणि तेल सगळं एकत्रच घालून फिरवून घेऊ शकता किंवा असंही चालतं. आता हे चांगलं मिक्स झाल्यानंतर यामध्ये आपल्याला घालायचं आहे 1.5 कप एवढा मैदा. आता आज आपण मैद्याचा बनवतोय. लास्ट टाईम मी गव्हाच्या पिठाचाही बनवलेला होता. 1.5 कप मैद्यासाठी आपल्याला यामध्ये चिमूटभर मीठ घालायचं. मिठाने टेस्ट छान येते. यामध्ये घालूयात 1 टीस्पून एवढी बेकिंग पावडर आणि अर्धा टीस्पून एवढा बेकिंग सोडा. आता हे सगळं चाळून घ्यायचे आणि यासोबतच इथे मी 3 टेबलस्पून एवढी कोको पावडरही वापरते. आता हे चाळून घेऊयात. कोको पावडर नसेल तर तुम्ही प्लेन तसाही केक बनवू शकता, फक्त व्हॅनिला फ्लेवरचा, तोही छान होतो. आता हे सगळं असं चाळून घेतलं आहे. आता काय करायचं आपल्याला, याला एकाच डायरेक्शनने
मिक्स करून घ्यायचे. आता या स्टेजला ना याला ओव्हर मिक्स करायचं नाही, कारण यामध्ये आपण बेकिंग पावडर, बेकिंग सोडा हे दोन्ही घातलेले, त्यामुळे याला ओव्हर मिक्स न करता असं एकाच डायरेक्शनने फक्त हे व्यवस्थित एकत्र करत जायचे. आता हे असं एकत्र झालं की यामध्ये आपल्याला थोडं थोडं करून दूध घालायचं. दूध रूम टेम्परेचरचंच वापरायचं आणि एकदाच जास्त घालायचं नाही, कारण आपल्याला अंदाज येत नाही, मग बॅटर खूप पातळ होतं. तर त्यामुळे असं थोडं थोडं घालायचं, मिक्स करायचं, पुन्हा यामध्ये दूध घालायचं. तर साधारण आपल्याला एवढ्यासाठी पाऊण कप वगैरे दूध लागू शकतं, पण ते अंदाजानेच घ्यायचं. कधी कमी लागतं, कधी जास्त लागतं. केळी किंवा तेल याच्या प्रमाणावर सुद्धा डिपेंड करतं. तर बघू शकता थोडं थोडं करून इथे मी पाऊण कप एवढं दूध घेतलेलं आहे. तेवढं दूध घातलं यामध्ये आणि या पद्धतीचं बॅटर आता आपलं तयार झालं आहे. बघा, खूप घट्टही बॅटर करायचं नाही, छान या कन्सिस्टन्सीचंच व्हायला हवं, म्हणजे केक छान होतो, स्पॉन्जी होतो. आता बॅटर तयार झालं आहे. यामध्ये सगळ्यात शेवटी मी चॉकलेट घालते. चोको चिप्स असतील तर तेही वापरू शकता. आता ही स्टेप तर पूर्णपणे ऑप्शनल आहे, पण माझ्याकडे चॉकलेट होती, त्यामुळे इथे मी चॉकलेट घातली. मिक्स करून घेऊयात. हलकंसंच मिक्स करायचे आणि आता हे तयार बॅटर आपल्याला पटकन केक टिनमध्ये ट्रान्सफर करायचे. आणि केक टिनमध्ये ट्रान्सफर करण्या हे बॅटर बनवतानाच काय करायचं आपल्याला, जर कढईमध्ये तुम्ही केक बनवत असाल तर कढई अगोदरच प्रीहीट व्हायला ठेवायची. ओव्हनमध्ये बनवणार असाल तर ओव्हनसुद्धा प्रीहीट करून घ्यायचे. तर ही स्टेप खरंच खूप महत्त्वाची असते, प्रीहीट करणं, तरच आपला केक चांगला होतो, स्पॉन्जी होतो. आता टीन मी आधीच तयार करून ठेवलेला होता, त्यामध्ये आपण हे ट्रान्सफर करूयात आणि याला 2-3दा टॅप करून घेऊयात. आता पटकन आपल्याला याला बेक होण्यासाठी ठेवायचं आहे. तर हा केक मी ओव्हनमध्येच बनवते. ओव्हन आधीच मी प्रीहीट करून घेतलं होतं आणि नंतर यामध्ये हा टीन ठेवून 160 डिग्री सेल्सिअसला 28 ते 30 मिनिटाला मी बेक करून घेतलं आहे. तर वेळही कमी जास्त लागू शकतो. केक टीन आपण कुठल्या साईजचा वापरतो त्यानुसार. मला 30 मिनिटं लागलेली आहेत आणि केक गार होऊ द्यायचा आपल्याला. जेव्हा डिमोल्ड करतो तर पूर्णपणे गार झाल्यावरच त्याला काढून घ्यायचं आहे. आता हा केक पूर्ण गार झालेला आहे आणि तुम्ही बघू शकता एकदम मस्त झाला आहे. एकतर तो मॉइस्टही झालेला आहे, स्पॉन्जी तर आहेच, पण रंगसुद्धा खूप छान आलेला आहे. याला कट करूयात आणि बघा, बाहेरून आणण्यापेक्षा आपण घरी मैद्याचा जरी बनवलेला असला ना तरीही तो बाहेरच्यापेक्षा नक्कीच चांगला आहे, कारण बाहेर फक्त मैदाच वापरत नाहीत ते लोक, त्याला स्पॉन्जी करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे केमिकल, पावडर काय काय वापरतात, रंग वापरतात. तर त्यापेक्षा घरी तुम्ही मैद्याचा बनवा, पण बाहेरच्यापेक्षा तो नक्कीच चांगला आहे असं मला वाटतं. तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा. तर इथे बघू शकता एकदम मस्त सोप्या पद्धतीने आपला केक तयार झालेला आहे. आता हा ओव्हनमध्ये बनवला आहे म्हणून छान झाला आहे असं अजिबात नाही. हाच केक तुम्ही कढईमध्ये सुद्धा बनवू शकता. तर बघू शकता केक एकदम मस्त झालेला आहे. नक्की करून बघा. रेसिपी तुम्हाला आजच्या कशा वाटल्या कमेंट करून सांगायला विसरू नका. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.